विषय आहे टरबूजचा. नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. ही गाडी बबलू गायकवाड, आपल्याच गावातला मित्र, तेलगावचा. त्याची एक गाडी आणि आपली एक गाडी, दोन्ही गाडीमध्ये होते टरबूज भरून आपण आज जाणार होतो जवळपासच्या खेड्यामध्ये. गाडी वगैरे भरून घेतली. गाडीला ऊन लागू नये म्हणून वरून एक छोटीशी ताडपत्री मारली. पहिलंच गाव होतं आपलं, गावाच्या जवळच आहे चापोली. तिथे एका गल्लीमध्ये गेलो. आपल्याला टरबूज जे आहे ते छोटं टरबूज होतं. ते आपल्याला विकायचं होतं. छोटा माल असल्यामुळं सर्व ग्राहक जे आहेत ते टरबूज नेत होते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आपल्याला पहिल्या गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. खूप सारे टरबूज घेतले. त्यानंतर आलो आपण चाकूरमध्ये. बघा, हे वाटामध्ये उंट भेटला. उंटाचा एक छोटासा व्हिडिओ घेतला. त्यानंतर आपण पोहोचलो चाकूरमध्ये पण बोती रोडला गेलो आपण. बोती रोडला खूप सारा माल विकला. त्यानंतर तिथून पुढे पोलीस स्टेशनच्या बाजूने आपण मधल्या 1-2-3 गल्ल्यामध्ये गेल्यानंतर तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळाला. रमजान असल्यामुळे खूप सारे ग्राहकांनी टरबूज वगैरे घेतलं. त्यानंतर बघा, सुंदर असा तुम्हाला डोंगर दाखवतो. डोंगर असा आहे, आपण चाकूरमधून बोती मार्ग आपल्याला जायचं होतं पुढील गावासाठी. डोंगर वगैरे काय नाही, आपल्याच इलाक्यातला हा एक डोंगर आहे, जो कमी झाल्यामुळे वाळून गेलेला आहे. त्यानंतर पुढील एका गावामध्ये आलो. पुढलं गाव जे होतं ते वाढवण. इथंच आपला स्टॉप होता. इथं स्टॉपमध्ये एका दुकानदार खूप छान होता. तर दुकानदाराने आपल्याला चांगला प्रतिसाद दिला. त्याने आपल्याला इथं गाडी लावण्यासाठी जागा पण दिली. जागा दिल्यानंतर इथं खूप सारे टरबूज आपण विकले. हे टरबूज सर्व विकून सायंकाळ होत होती, त्यामुळे आपण थोडेफार टरबूज शिल्लक राहिले ते घेऊन वापस निघालो. त्यानंतर वाढवण पाटीला आलो. छोटासा नाश्ता वगैरे केला. इथं वडापाव वगैरे एकदम मस्त मिळतो. वडापाव वगैरे घेतला. सर्व टरबूज वगैरे विकले आणि सकाळी सुरू झालेला प्रवास अशा प्रकारे कधी संध्याकाळ झाली कळालीच नाही. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.